नमस्कार, मी साक्षी आणि येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदासाठी सर्व मित्रपक्षांनी पाठिंबा दिला। एनडीएमध्ये एकूण 24 पक्ष असून त्यापैकी 21 पक्षांचे नेते बैठकीला हजर होते अशी माहिती समोर आलेली आहे। मात्र 21 पैकी केवळ 14 पक्षांचे खासदार निवडून आलेले आहेत। पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदीच विराजमान होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। एनडीएकडून आजच सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊ शकतो। भाजपला बहुमतावर सत्ता स्थापन करता येणार नाही, त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये मित्रपक्षांचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। मागील दोन्ही सरकारमध्ये भाजपला बहुमत मिळालेले होते। एनडीएच्या 292 जागांमध्ये भाजपला 240 जागा मिळालेल्या आहेत। मात्र 272चा आकडा गाठण्यासाठी 32 जागा कमी पडल्या। मित्रपक्षांना मिळालेल्या जागांमुळे एनडीएल 292चा आकडा गाठता आले। त्यामध्ये तेलुगू देसमला आंध्र प्रदेशात सर्वाधिक 16 जागा मिळालेल्या आहेत। भाजपनंतर एनडीएमध्ये हाच सर्वात मोठा मित्रपक्ष ठरला आहे। टीडीपी नंतर नितीश कुमार यांचा जेडीयूचे बिहारमध्ये 12 खासदार निवडून आलेले आहेत। त्यामुळे एनडीएमध्ये त्याचे वजन चांगलेच वाढले आहे। टीडीपी आणि जेडीयू वगळता इतर कोणत्याही मित्रपक्षाला 2 आकडी खासदार मिळाले नाहीत। या 2 पक्षांनंतर सर्वाधिक 7 जागा महाराष्ट्राला शिवसेनेला मिळालेल्या आहेत। त्यानंतर चिराग पासवान यांच्या पक्षानेही बिहारमध्ये 5 जागा मिळवत एनडीएत महत्त्वाचे स्थान मिळवलेले आहेत। एनडीएमध्ये भाजपला 240, टीडीपीला 16, जेडीयूला 12, शिवसेनेला 7, लोक जनशक्ती पार्टी 5, जीडीएस 2, राष्ट्रीय लोकदल 2, जेएसपी 2, यूपीपीएल 1, राष्ट्रवादी काँग्रेस 1, हम एस 1, एडीएल 1, एजेएस यूपी 1 अशा एकूण 292 जागा मिळालेल्या आहेत। येस मराठीसाठी ब्युरो न्यूज। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।